डोणगाव येथील स्वर्गीय इंदिरा माधव सावजी सहकार विद्या मंदिर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 8 आणि 9 जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाले। अलीकडच्या काळात विद्यार्थी जीवन अतिशय व्यस्त झाले असून विद्यार्थी सकाळपासून ते रात्रीपर्यंत कोणत्या तरी परीक्षेची तयारी करण्यात गुंतलेला असतो। खेळ, अंगीभूत असणारे कलागुण, शिक्षणपूरक वाचन, मनोरंजन आदी गोष्टींना त्याच्या जीवनात स्थान उरले नाही। आजचा विद्यार्थी हा यंत्रवत झाला आहे, पण जीवनात अभ्यासाशिवाय इतर गोष्टींना देखील महत्त्व आहे। स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांचा आविष्कार करण्याची संधी मिळते। विद्यार्थ्यांनी काही क्षण अभ्यासाचा ताणतणाव बाजूला ठेवून स्नेहसंमेलनाच्या विविध कार्यक्रमात सहभागी होऊन आनंदाचा आस्वाद घ्यावा, असे प्रतिपादन माजी प्राचार्य जीवनसिंह दिनोरे यांनी केले आहे। डोणगाव येथील स्वर्गीय इंदिरा माधव सावजी सहकार विद्या मंदिराच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते। यावेळी आपल्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापक गाढे यांनी शालेय प्रगतीची आणि शाळेतील विविध उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली। दिनांक 8 आणि 9 जानेवारी रोजी स्नेहसंमेलन थाटात संपन्न झाले। या प्रसंगी स्थानिक सल्लागार समितीच्या अध्यक्ष रूपा सावजी, समिती संचालक पूर्वा सदावर्ते, दिलीप कळसकर, हितेश सदावर्ते, विजय काळे, केंद्रप्रमुख तथा गट समन्वयक प्रमोद रायमुलकर, बुलढाणा अर्बन सोसायटीचे विभागीय अधिकारी शिरसाट, शाखाधिकारी वाहेकर, डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे, सहकार विद्या मंदिराचे मुख्याध्यापक गाढे, उपमुख्याध्यापक नखोत आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी ठाणेदार अमरनाथ नागरे यांनी मोबाईलचा वापर करताना घ्यायची काळजी, रहदारीचे नियम, सायबर अपराध आदींबाबत विस्तृत मार्गदर्शन केले। पालकांनी याबाबत दक्ष राहावे असे आवाहन केले असून 2 दिवसीय स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी संगीत, नाटिका, ऐतिहासिक देखावे, सामूहिक नृत्य आदी बहारदार कार्यक्रम सादर केले। 2 दिवस प्रेक्षकांनी गर्दी केली होती। विशेष करून महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पंडितकर आणि आभार प्रदर्शन जुनघरे यांनी केले। स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी व्हावे म्हणून सहकार विद्या मंदिराचा सांस्कृतिक विभाग, क्रीडा विभाग, शिक्षक आणि इतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले। प्रतिनिधी गजानन नरवाडे, NTV न्यूज मराठी, मेहकर, बुलढाणा।